मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीमधून बोलतायत, आपण थेट पाहूयात। और यहाँ पर पूरे तरीके से माओवादियों का डोमिनेंस था। आज उस डोमिनेंस को समाप्त करते हुए यहाँ पर दो बड़े आउटपोस्ट हमारे तैयार हुए हैं और सीधा छत्तीसगढ़ से जोड़ने वाला रास्ता और पुलिया यहाँ पर तैयार हुआ है। एक प्रकार से 75 वर्षों के बाद यहाँ के लोगों को एसटी बस क्या होती है, स्टेट ट्रांसपोर्ट की बस, वो देखने को मिलने वाली है। इसलिए मैं मानता हूँ कि बहुत महत्वपूर्ण दिवस है। हमने ये कहा था कि गढ़चिरौली ये महाराष्ट्र का अंतिम जिला नहीं होगा, महाराष्ट्र का पहला जिला होगा। उसकी शुरुआत हमने कर दी है। एक डेडलाइन तय हुई है नक्सल फ्री करने के लिए। देखिए, डेडलाइन का तो सवाल नहीं है, लेकिन जिस प्रकार से हम लोग कर रहे हैं मुझे पूरा विश्वास है, क्योंकि अब नए लोग यहाँ पर माओवादियों को मिलते नहीं है, कोई भर्ती हो नहीं रहा है। बड़े बड़े केडर जो है वो आत्मसमर्पण कर रहे हैं, तो ये समाप्ति की ओर जा ही रहा है। आजचा दिवस तुम्ही नवीन वर्षाचा पहिला दिवस गडचिरोलीत येऊन इथल्या लोकांना काही विकास कामांच्या भेटी देत आहात, काय? मला अतिशय आनंद आहे, कारण हा जो सगळा भाग आहे या भागामध्ये वर्षानुवर्ष दळणवळणाची साधनं नव्हती, रस्ते नव्हते आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला हा सगळा भाग होता। आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवला आहे आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं आहे। रस्त्याचं काम असेल, PWDने केलेलं पुलाचं काम असेल, याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत आणि 75 वर्षानंतर पहिल्यांदा बस सेवा या भागामध्ये सुरू होते आहे। लोकांना एक मोठी सुविधा मिळते। आता आपण बघितलं असेल की कोणीही या ठिकाणी आता नक्षलवाद्यांना किंवा माओवाद्यांना नवीन भरती मिळत नाही। त्यांचे जे मोठे केडर आहेत तेही आत्मसमर्पण करतायत। त्यामुळे एकीकडे आपण त्या समाप्तीकडे चाललो आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। नक्षलग्रस्त भागाचा ते दौरा करणार आहेत। काही विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार आहेत। गडचिरोलीमध्ये नागरिकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संवाद साधताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्षलग्रस्त भागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा दौरा आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यावरती आहेत। गडचिरोलीमध्ये काही विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। नक्षलग्रस्त भागामध्ये मुख्यमंत्र्यांनी आज दौरा केलेला आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागामध्ये पोहोचलेले आहेत। यावेळी या ठिकाणच्या नागरिकांशी, या ठिकाणच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद देखील साधलेला आहे। गडचिरोलीमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांनी वह्या आणि पेनाचं वाटप देखील केलेलं आहे। त्यांच्याशी संवाद देखील साधलेला आहे। त्यांना मिठाईचं वाटप देखील केलेलं आहे। विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर नक्षलवादी भागातील काही गावांमधील ग्रामस्थांशी सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधलेला आहे। गडचिरोलीमध्ये काही विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आहेत गडचिरोलीमधील अहिरी तालुक्यामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस पाहायला मिळत आहेत। या एसटी बसला हिरवा झेंडा दाखवताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला पाहायला मिळत आहेत। गडचिरोलीतील दुर्गम भागांमध्ये एसटी बस सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज सुरू करण्यात आलेली आहे आणि याच एसटी बसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास देखील गडचिरोलीमध्ये केलेला आहे। नागरिकांशी संवाद साधलेला आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप केलेलं आहे, वह्यांचं वाटप केलेलं आहे, त्यांना पेन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। त्यानंतर बसने देखील प्रवास केलेला आहे। गडचिरोलीमधील नक्षलग्रस्त भागातील दुर्गम भागातील नागरिकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधलाय। या भागामध्ये एसटी बस सेवा देखील आज सुरू करण्यात आलेली आहे। याचं लोकार्पण देखील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे आणि त्यानंतर याच एसटी बसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवास देखील केलेला आहे। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। दुर्गम भागामध्ये ते सध्या दौरा करतायत। या ठिकाणी बस सेवेचं लोकार्पण देखील करण्यात आलेलं आहे। याच बसमधून मुख्यमंत्र्यांनी प्रवास देखील केलेला आहे। नागरिकांशी संवाद साधलेला आहे, विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे। ही दृश्य आहेत थेट गडचिरोलीमधून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दौरा करतायत। यावेळी काही गावातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधलेला आहे। काही विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण देखील फडणवीसांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। यावेळेला नक्षलग्रस्त भागातील गावकऱ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधलेला आहे। त्यांच्याबरोबर सेल्फी देखील काही ग्रामस्थांनी घेतलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधला।